खरंच ना मुलींनी गिव्ह अप केलेलं आहे गाईज. ह्या ठिकाणी मुलींनी फर्स्ट मध्येच गिव्ह अप केलं. येस, कारण खरंच खूप मोठी लाईन आहे. गाईज ह्या मुली बघा रांगोळी काढतात. ही पळून गेली लाजून. हे बघा कमळ किती छान काढलंय. ऍक्च्युली छान काढली, ऍक्च्युली छान. का काढता ते तुम्ही? का पण असंच? हे पण खरंच छान काढली, खरंच सुंदर आहे. मला पण येत नाही ज्ञानेश्वरी. सो ही इंटरव्ह्यू घेणारी आहे, इंटरव्ह्यू देणारी आहे. स्टार्ट. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. टू ज्ञानली डुओ. आणि आज आम्ही पुण्याला चाललोय. पुण्याला, कारण श्रद्धाचा बर्थडे ऍक्च्युली तिकडं तिकीट काढते, सो ती नाही. सो आज आम्ही सकाळ सकाळ नाही 10:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय पुण्याला. ऍक्च्युली तिला अभिषेक करायचा आहे दगडूशेठला. सो आज आमचा पूर्ण डे मध्ये आम्ही ब्लॉगिंग करणार आहे. तुम्ही पण बघा आमचा दिवस कसा जातो, कसा आम्ही थकतो ऍज युजल. सो चला भेटूया आपण परत पुढं तिथं गेल्यावर. मी फायनली पोहोचलो. ही जी लोकल आहे, ह्या लोकल मध्ये आम्ही उतरलोय. लोकल मधले क्लिप्स आम्ही नाही काढले कारण खूप गर्दी होती. आणि आज का गर्दी होती आय जस्ट डोंट नो. ते पण 10:30च्या लोकल. ती गर्दी होती आज, पण कोणच नव्हतं. म्हणजे आज तर ऑफिस पण नसतं ना, तरी पण गर्दी होती. स्टील आम्ही मॅनेज केलंय आणि आम्ही पोहोचलोय. चाललोय दगडूशेठला. येस, कारण आज श्रद्धाचा बर्थडे. आणि आम्ही स्टार्टिंगला सांगितलंय म्हणजे आम्ही तिकडे चालू केलं तेव्हा. इकडे गाईज कमेंट्स मध्ये हॅपी बर्थडे बोला प्लीज. सो आता आम्ही जातो. आता आम्ही बघतो कसं जाणार आहे, त्यानंतर परत तुम्हाला भेटते. आज कॅमेरामॅन मी आहे. आम्ही ना बससाठी थांबलो होतो, बट आता आम्हाला माहिती भेटली की सॅटर्डे संडे त्या बस नाही जात तिकडे. सो आम्ही मेट्रोला आलोय. येस, सो आता आम्ही मेट्रोचं तिकीट काढलं. आम्ही मंडईला जाणार आहे मेट्रोने, तिथनं बस आला जाणार. गाईज स्ट्रगल इज व्हेरी स्ट्रगल. गाईज थांबा, आउटफिट चेक द्यायचं का? आउटफिट चेक देतो. गाईज फीट चेक आमचा. फीट काय दिसत आहे? फीट चेक. गाईज आता आम्ही मेट्रो मध्ये बसलो आणि आता मी नेक्स्ट आमचा स्टॉप आहे आणि आता मी जाणार. मेट्रोला पण खरंच खूप गर्दी वी हॅव आहे. सो मेनी पीपल्स अराउंड अस. आम्ही 5-6 लोक. श्रद्धाची अजून एक बहीण आणि अजून एक मुलगी आहे. श्रद्धासोबत उभी आहे. आम्हाला कॅमेरा वगैरे फिरवावं लागेल. सो आता आमचा स्टॉप आलाय, उतरतो आम्ही. येस, बाय. पण खूप जास्त गर्दी आहे. आणि आता आम्ही एबीसी चौकात आलो. लिटरली ती लाईन पर्यंत रे बघूया. Oh my God. श्रद्धाला अभिषेक करायचा असो, श्रद्धा गेली आत गेली. तिच्या 2 फ्रेंड्स आहेत आमच्या सोबत आणि आता आम्ही बघतोय की कुठपर्यंत. गाईज खूप मोठी लाईन आहे, एकदम मोठी लाईन आहे. आम्ही किती वेळ झालं चालतोय पण लाईन आहे. ब्रो एबीसीचं ते चष्माचं जर तुम्हाला माहिती असेल, एक चष्मा आहे लेन आहे म्हणजे तिथपर्यंत पूर्ण चष्माची, त्याच्या बाहेर हे बघा खरंच ना मुलींनी गिव्ह अप केलेलं आहे गाईज. ह्या ठिकाणी मुलींनी फर्स्ट मध्येच गिव्ह अप केलं. येस, कारण खरंच खूप मोठी लाईन आहे. गर्दी बघा, फक्त इकडून बाहेरून दर्शन घ्यायला एवढी गर्दी. आणि आता आम्ही निर्णय घेतला बाहेर. आज आम्ही बाहेरूनच घेतोय. श्रद्धा गेली आज. संडे ना त्यामुळे गर्दी. पूर्ण तुळशीबाग फिरलो, काहीच न घेतलं आणि आईस्क्रीम. सॉफ्टी आईस्क्रीम. सॉफ्टी बंद होती गाईज आज. श्रद्धाचं झालंय, आता जातो आम्ही. ऍक्च्युली खूप तहान लागली होती आणि समजतच नव्हतं की काय करू. मी तर बॉटल म्हणजे आम्ही पाण्याने आणलेले ना. अच्छा, नाही मी आणलंय गाईज. आणलंय मी. मी कायम घरचं पाणी कॅरी करते. नाही यार, दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने. फक्त मम्मीने सांगितलं जागा होता. मला नाकाला लागले. आता मेट्रो स्टेशनला आलोय. ऍक्च्युली आम्ही परत पण चालू. सध्या अभिषेक झालाय. सध्या कसं वाटतंय? सध्या छान वाटतंय. आम्ही दर्शन नाही घेतलं अजून कारण खूप जास्त गर्दी होती. हो खूप. अगं एबीसी चौकापर्यंत त्याच्या पण पुढे चष्म्याचं ती लाईन आहे ना, त्याच्या पण पुढे होती. मग आम्ही काय केलं, मोठी लाईन आईस्क्रीम खाल्ली कारण खूप. आता आम्ही घरी चाललोय कारण आम्हाला 3च्या लोकलने घरी जायचंय. येस, आमचं So, आम्ही- टार्गेट आहे guys. आम्ही खूप पळतोय आणि गर्दी पण खूप आहे आज. Yes, श्रद्धा पळून दाखव एकदा. श्रद्धाले मागे जातो. श्रद्धा पळून दाखव. श्रद्धा आणि आम्हाला आता. आम्ही परत भेटू तुम्हाला दौऱ्यातून निघत. आम्ही जरा घाई गडबडी. मी आता आतंकवादी झालीये. आणि मी आतंकवादी होणारच होते, बट मी विचार केला की ब्लॉग शूट करतो, ब्लॉग शूट करूया. खूप आणि मला खतरनाक. काही मला सोडायची गरज आहे. खूप खतरनाक ऊन आहे गाईज. हा, आणि ऍक्च्युली आता आम्ही पोहोचलोय
रेल्वे स्टेशनला. वी आर अबाउट टू गो होम अँड वी आर व्हेरी हॅपी बिकॉज झोपणार आहे आम्ही घरी जाऊन. येस दिस ऊन इज व्हेरी डेंजरस. श्रद्धा तुला कसं वाटतंय अभिषेक करून? नंतर घेऊ ना प्रॉपर एक मुलाखत. हा ठीक आहे, तिचे प्रॉपर एक मुलाखत घेतो थोड्या वेळाने. येस मग तुम्हाला दाखवतो. ठेवते आता, लोक माझा फोन चोरून मुलगी झटका वेळ घ्यायला गेली. लोक किती घेऊ? 40ला आहे, 4 घेऊ. ऐक ना, तो चष्मा पडतोय अगं खाली. गाईस तिचा चष्मा बघा तुम्ही. ज्ञानू इकडे बघ. नमस्कार गाईज, वेलकम टू ज्ञानल व्हिडिओ. आणि आज तुम्ही आमच्या चॅनलवरती बघताय श्रद्धाची मुलाखत विथ कॅमेरामॅन ज्ञानेश्वरी. सो ही इंटरव्ह्यू घेणारी आहे, ही इंटरव्ह्यू देणारी आहे. स्टार्ट. कसं वाटतं तुला आज? खूप छान. आवाज जोरात बोलतो. बाई नाही झाला तिथं आवाज येतोय. खूप छान. तुझं काय म्हणणं आहे? तू एवढं अभिषेक केला आहे, तुला एवढं गिफ्ट वगैरे भेटलेलं आहे, त्याच्यावर काय म्हणणं आहे तुझं? माझी इच्छा पूर्ण झालेली, मला करायची होती आज. जोरात बोलशील का थोडं? भाई तिकट लागले गप तू. जोरात बोल, काय नाही ब्लॉग साठी बोलायचं. माझी जी इच्छा होती ती आज पूर्ण झाली. मला दगडूशेठ बाप्पाला हे करायचा होता अभिषेक. तो छान आणि एवढं पण इंटरव्ह्यू वर एवढं नाही करायचं, थोडं करायचं. छान आणि नाही का मस्त दर्शन पण झालं माझं. आणि तर तुम्ही शेजारी बघताय फोन ऍडिक्टेड पर्सन ती पण होती. जी की कंटिन्यू फोन बघतीये. बरं मला कंटिन्यू पण धरली होती मोबाईल. काढू का माईक आता? माईक बघा काही आमचा. तो तुम्हाला कसं वाटतंय? मला एकदम भारी वाटतंय. आता आम्ही घरी चाललोय आणि आम्ही आता झटका वेळ खाल्ली. चांगलं वाटतं. इकडे आणि सो आता बास. चिकन लावते जरा. वरी तिचा इंटरव्ह्यू देणार आहे. बघा. तर मला आज कुलीची फिलिंग पूर्णपणे आलेली आहे. हे बघा, मी सगळं सामान उचललेलं आहे. सगळ्यांना कुरकुरे वाटप, सॉरी भेळ वाटप केलेली आहे. सो ह्या प्रकारे मला इथं काम भेटल्यामुळं मला खूप छान वाटतंय. ही टीचर बघा कशा असते. हा, आणि ही श्रद्धाची फ्रेंड आहे जी की एक टीचर सुद्धा हा, आहे. आणि लवकरच आम्हाला इन्फ्लुएन्स होऊन एक चॅनल चालू करणार आहे. Guys, आम्हाला खूप लोक इन्फ्लुएन्स झाले. त्यात असं की ह्या येड्या करू शकतात, आम्ही तर करू शकतो. तिचा आनंद बघा तुम्ही. तुला काय बोलायचंय? सगळं चांगलं होतं, व्यवस्थित होतं. आणि चालेल, ऍक्च्युली thank you. मला एक सांगायचं की आज खूपच गर्दी होती म्हणून आम्ही अवॉइड केलं. पण लवकरच मला सुद्धा अभिषेक करायचा. चालेल. बट मी सकाळी 6ला येणार, स्वतःसारखं संध्याकाळी दुपारी 11ला नाही येणार. काही लोक लयच आळशी असतात हा, जे की 11 वगैरे येतात. ऍक्च्युली आम्ही रेल्वे स्टेशनला आलो होतो. त्याच्या 10-15 मिनिटांनी ज्ञानू आली. हो, राहू द्या. तिचं आवरलंच नव्हतं. व्यवस्थित. जाते आता गर्दी झालीये खूप. आता आम्ही आलोय घरी. आणि घरी तुम्हाला म्हणजे आमच्या अवस्थेवर स्टेशनला. आम्ही घरी आलोय आता, घोरावडीला पोहोचलोय. श्रद्धाचं तोंड बघा. श्रद्धाच्या ह्याच्यावर तर तुम्हाला जास्त कळत असेल की आम्ही किती दमलोय. आणि ही बिचारी बघा. ती म्हणत असेल मी कोणासोबत आले. ब्लॉगर्स सोबत. जिंदगी खराब झाली होती तिची आज आमच्यामुळे. आणि मी ब्लॉगिंग साठी 2 मिनिट साठी हे स्टॉल काढलं. येस. आम्ही ना स्टॉल गर्ल्स आहे. स्टॉल मला कसं आहे, जरा सर्दीचा त्रास आहे ना. ऍक्च्युली ना प्रणालीचा कान दुखतो, तिच्या कानात हवा येते. आणि मी आज कापूस हो, विसरले. जे की आता घरी गेल्यावर तुला ऐकावं लागणार आहे. नाही सर काही नाही. ओरडणार नाही का? कोणाडी तिथं तुमच्या समोर म्हणते काय प्रणाली ताईला घ्यायला तिचे पप्पा येतात. येस. आज मी गाडी नाही आणली गाईस. अगं बघते आता, त्यांना फोन करते मग ते येतील. काही सण मला छान येतोय ना व्हिडिओ. हा बाळा, मला फोटो काढायला पाहिजे होता ना मी. हा, थांबा, पुढं पण आहे अजून. ऊन आहे अजून. बाळा इकडे पोरीला तरसले आहेत गाईस. पुढे. अरे ए मला नाही आलो अरे इथं आले. आमचं काय फोटो थांबत नाही गाईस. ऍक्च्युली आम्ही काय केलं, थंबनेल साठी स्क्रीनशॉट घेतले. आणि असं करत करत आहे ना, आमच्याकडे 7-8 फोटो झालेत आता थंबनेल साठी त्यातले टाकायचं. आम्ही बघू आता 2 थंबनेल बनवतो का. टाइमपास. टाइमपास फोटोज खूप झालेत. हो, आता चाललो आम्ही माझ्या घरी इथं 2 गाईज आज मिनिट. कुणीच गाडी आणलेली नाहीये. हो, आणि आता 2 मिनिटाच्या अंतरावर माझं घर आहे. सो आम्ही तिकडे चाललोय. हे जे तुम्हाला नारळाचं झाड दिसतंय ते माझी केस आहे. केस आहे. केस नारळाचं झाड नाही, ते उगवतात ते आता थोडे. जवळच आहे. छोटे आहे, अजून मोठं होईल थोडे वेळ. झालंच पाहिजे. होईल. सो आता चालतो आम्ही पटापट. आणि तुम्हाला भेटतो आम्ही परत पुढे. येस. गाईज ह्या मुली बघा रांगोळी काढतात. ही पळून गेली अजून. हे बघा कमळ किती छान काढलंय. ऍक्च्युली छान काढली. ऍक्च्युली छान. का काढता ते तुम्ही?
का पण असंच हे पण खरंच छान काढली खरंच सुंदर आहे मला पण येत नाही एवढं. दुसऱ्या अजून मुलींनी काढली आम्ही व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्ही कुठं होती गं तू? गाईस थँक्यू म्हणतात ते. बाय बाय. बाय.